फ्रेशर, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे फ्रेशर्स गाईड. आजच्या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत की जॉबला अप्लाय केल्याच्या नंतर पण आपल्याला रिस्पॉन्स येत नाही. तर हेच डिस्कस करण्यासाठी आज आपल्यासोबत आहेत आनंद सर. तर चला तर मग आपण त्यांना काही क्वेश्चन विचारणार आहोत याच्या रिलेटेड. तर सर, असे खूप सारे फ्रेशर किंवा एक्सपिरियन्स लोक आहेत की जे मेल किंवा रिझ्यूम अप्लाय केल्याच्या नंतर पोर्टलला असेल किंवा त्यांच्या प्रोफाईलला तरी त्यांना रिवर्ट येत नाहीये किंवा रिस्पॉन्स येत नाही. तर याचं काय कारण असू शकतं असे तुम्हाला वाटतं? ओके, बरोबर. सो आता याच्यामध्ये काय आहे माहिती आहे का, की बरेचसे असे फ्रेशर्स एक्सपिरियन्स लोक आहेत, की वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या ग्रुपवरती, वेगवेगळ्या बरोबर. ठिकाणावरून कुठून जर रिक्रुटरचा मेल आय डी मिळाला, तर तिथे अप्लाय करत असतात किंवा वेगवेगळ्या कंपनीच्या जसं करिअर पेजला किंवा पोर्टलला कुठेतरी अप्लाय करत असतात आणि तिथून त्यांना रिस्पॉन्स येत नाही किंवा नोकरीवरून बघितलं किंवा तुम्हाला मेल आला, मेललाही तुम्ही रिवर्ट केला किंवा त्या मेलला पण तुम्ही रिस्पॉन्स दिला, तरी तुम्हाला त्याच्यामधून काय होतं की रिस्पॉन्सच येत नाही. सो बरोबर. बऱ्याचशा लोकांचे प्रॉब्लेम्स आहेत. तर याच्या मागचे रिझन काय आहेत माहिती आहे का, की मला असं वाटतं पहिलं रिझन हे असेल की तुमचा रिझ्युमे. कारण का रिझ्युमे म्हणतोय मी, की आपण ज्यावेळेस जॉबला अप्लाय करतो तर त्यावेळेस आपण काय पाठवतो, रिझ्युमे. बरोबर. रिझ्यूम करून त्याच्यामध्ये मेलमध्ये आपण सगळ्या गोष्टी लिहितो की माझा एक्सपिरियन्स एवढा आहे किंवा मी फ्रेशर आहे, सो आय हॅव नॉलेज अबाउट दिस थिंग्स, राईट. सो रिझ्यूम पाठवल्याच्या नंतर प्रत्येकाचाच रिझ्यूम रिव्ह्यू होईल, प्रत्येकाचाच रिझ्यूम बघितला जाईल असं नाही. कारण बरोबर. एखादी जॉब पोस्ट जर बाहेर निघत असेल सोशल मीडियाला किंवा बाकी कुठे ठिकाणी, रिझ्युमे बाहेर निघतात, बरोबर आहे. त्याच्यामुळे काय होतं, खूप सारे लोक तिथे अप्लाय करत असतात. अप्लाय केल्यामुळे काय, प्रत्येकाचाच रिझ्युमे याच्यावर रिव्ह्यू करेल, याच्यावर ओपन करून बघेल असं नाही. त्याची रिक्वायरमेंट मे बी की त्यांची रिव्ह्यू केल्याच्या नंतर मला असं वाटतं की तुमची प्रोफाईल बघून पण तुम्हाला रिवर्ट येत नसेल. बरोबर आहे. कारण तुमची नोकरी प्रोफाईल, जसं आपण व्हिडिओमध्ये सांगितलं, नोकरी प्रोफाईल तुमची कशी असली पाहिजे. सो त्या पद्धतीने जर तुमची प्रोफाईल बनवलेली असेल तर तुम्हाला 100% रिवर्ट येईल. बरोबर आहे. बरोबर. तरी तुम्हाला रिवर्ट येत नसेल तर त्याचे वेगवेगळे कारण पण असू शकतात. जसं मी सांगितलं की त्यांची जर रिक्वायरमेंट फुलफिल झाली तर तुम्हाला रिवर्टच येणार नाही. पण बरोबर. आपण आपल्या साईडने आपण आपलं स्ट्रॉंग राहिलं पाहिजे. आपण आपल्या साईडने सगळे आपले प्रयत्न केले पाहिजेत. म्हणून मला असं वाटतं की तुम्हाला रिवर्ट न येण्याचे कारण, जे फ्रेशर्स एक्सपिरियन्स लोक असतील त्यांना माझा सल्ला आहे की पहिलं तुम्ही काय चेक करा, की तुमची प्रोफाईल चेक करा, की आपण जी प्रोफाईल बनवली आहे किंवा आपला जो रिझ्युमे आहे तो रिझ्युमे बघितला की आपला रिझ्यूम लवकर शॉर्टलिस्ट होईल का, किंवा आपण किती पेजेसचा रिझ्यूम बनवलाय, त्यामध्ये काय काय इन्फॉर्मेशन आपण हायलाईट केली आहे, त्याचा फॉन्ट साईज काय आहे. तर मला वाटतं की त्याच्यामधून रिवर्ट नाही येण्याचं कारण, मेन रिझन तुमचं रिझ्युमे पण असू शकतं. सो दुसरं रिझन मला असं वाटतं की फ्रेशरसाठी, स्पेशली फ्रेशरसाठी, की तुमची जी लिंक्डइनची प्रोफाईल असते, वीक लिंक्डइन प्रोफाईल. बरोबर आहे. म्हणजे काय, की तुमची लिंक्डइनची आता बऱ्यापैकी काय होतं, की तुम्ही ज्यावेळेस एखाद्या जॉबसाठी अप्लाय करता तर तुमचं पूर्ण प्रोफाईल चेक केल्या जातात. नोकरीची प्रोफाईल असेल, तुमची लिंक्डइनची प्रोफाईल असेल, तर या गोष्टी चेक केल्या जातात. बरं, तुम्ही जर नोकरीची प्रोफाईल बनवली, लिंक्डइन प्रोफाईल बनवली, ती 100%च नसेल, सगळ्या डेटा जर तुम्ही डिटेल्स जर नाही भरल्या, तर मे बी तुम्हाला रिस्पॉन्स नाही येणार. कारण तुम्ही तिथून तुमचं काय आहे, प्रोफेशनलिझम असेल किंवा तुमचं जे काही गोष्टी असतात प्रोफेशनल, तर त्या गोष्टी सगळ्या तिथूनच दिसून येतात. बरोबर आहे. मग जर तुम्ही जर तिथेच ऍक्टिव्ह नसाल तर मला वाटतं की बाहेर तुम्हाला मे बी त्याच्यामुळे पण तुमचे रिजेक्शन होत असतील, त्याच्यामुळे पण तुम्हाला माईट बी रिवर्ट येत नसेल. रिवर्ट न येण्याचे रिझन्स काय, मग तेच सांगतोय मी. नोकरी प्रोफाईल तुमची, सॉरी, तुमचा रिझ्युमे स्ट्रॉंग नसेल. दुसरं तुम्हाला सांगितलं, तुमचा वीक लिंक्डइन असेल, त्याच्यामुळे पण तुम्हाला रिवर्ट येत नसेल. बरोबर आहे. सो अजून एक मला असं वाटतं की याच्यामध्ये एक रिझन असं आहे की बऱ्यापैकी त्यांच्या रिक्वायरमेंट फुलफिल झालेल्या असतात. बरोबर आहे. आता ज्यावेळेस आपण एखाद्या जॉबला अप्लाय करतो, बरोबर आहे, किंवा एखाद्या सोशल मीडियावरून आलेल्या एखाद्या पोस्टला आपण अप्लाय करतो, तर त्यावेळेस ते बघितलं पाहिजे की ही किती जुनी पोस्ट आहे. बरोबर. जर 15 दिवसापूर्वी एखादी जर पोस्ट आली असेल आणि तुम्ही आता अप्लाय करत असाल, तर ऑलरेडी त्याच्याकडे खूप सारे रिझ्युमे गेले असतील. त्यांनी शॉर्टलिस्टिंग केलं असेल, त्यांचे इंटरव्ह्यू झाले असतील आणि त्यांची रिक्वायरमेंट पण फुलफिल झाली असेल. सो सगळ्यात आधी हे बघितलं पाहिजे की आपण जिथे कुठे अप्लाय करतोय, राईट, ज्या की पोर्टलवरून अप्लाय करतोय, कुठून आपण एखाद्या HR चा ईमेल ID घेऊन त्याला आपण अप्लाय करतोय, तर या सगळ्या गोष्टी बघण्याच्या आधी ती पोस्ट आहे, कधीची पोस्ट आहे, किंवा आपण कुठे अप्लाय करतोय, या गोष्टी व्यवस्थित बघणं खूप महत्वाचं आहे असं मला वाटतं. बरोबर. सर, यासाठी हे पण कारण असू शकतं का की त्या पोझिशनसाठी एकतर आपण चुकीचे किंवा ती पोझिशन आपल्यासाठी चुकीची आहे?
नाही, एक्झॅक्टली असू शकतं. अशा पण गोष्टी होतात, की मोस्टली काय आहे, की आपण बरेचसे फ्रेशर्स आहेत, येस, की बरोबर मला आहे. त्याच गोष्टी सांगायच्यात. बरेचसे फ्रेशर्स असे आहेत, की ती रिक्वायरमेंट न बघता डायरेक्टली अप्लाय करतात, येस, बरोबर की आहे. काय एक्स्पेक्टेशन आहेत, जॉब डिस्क्रिप्शन काय आहे, हे तुम्ही बघा. तुम्ही फुलफिल करू शकता का त्या गोष्टी, येस, आणि मग तिथे अप्लाय करा. आता तुम्ही काय करता, बघत नाही तुम्ही जॉब डिस्क्रिप्शन काय, डायरेक्ट अप्लाय करता आणि तुम्ही सांगता रिव्हर्ट येत नाही. येस, याचं बरोबर. खूप मोठं रिझन आहे, छोटं नाही, खूप मोठं रिझन हे आहे, की ती जी रिक्वायरमेंट आहे ती आपण फुलफिल करू शकतो का, आपल्याकडे ते नॉलेज आहे का, येस, ज्या बरोबर. टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये विचारल्या आहेत तर त्याचं माझ्याकडे नॉलेज आहे का. त्याच्यावरून पण तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट होत असते, त्याच्यावरून येस, पण तुम्हाला बरोबर. रिस्पॉन्स येत असतो. मग जर तुम्ही जे अप्लाय केले, फॉर एक्झाम्पल तुम्ही अप्लाय करताय ॲज अ जावा डेव्हलपरसाठी आणि तिथे जर रिक्वायरमेंट असेल 1 इयर एक्सपिरियन्ससाठी, तर तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट नाही होणार, तुम्हाला काही रिप्लाय पण नाही येणार. फॉर एक्झाम्पल फ्रेशरसाठीच जर असेल येस, आणि बरोबर. त्याच्यामध्ये जर अजून एक्स्ट्रा नॉलेज काही जर मागितलं असेल, फॉर एक्झाम्पल क्लाउड टेक्नॉलॉजीचं तुमच्याकडे नॉलेज पाहिजे, येस, बरोबर आहे. बरोबर आहे. तर मग तुमच्याकडे जर ते नॉलेज नसेल, तुमच्या रिझ्यूम मध्ये जर ते गोष्टी मेन्शन नसतील, तर ऑब्व्हियसली तुम्हाला रिस्पॉन्स येणारच नाही. येस, बरोबर. म्हणून ज्यावेळेस आपण कुठे अप्लाय करतोय, तर त्यावेळेस ही गोष्ट बघितली पाहिजे की ती पोझिशन आपल्यासाठी आहे का, येस, बरोबर राईट. आहे. त्या पोझिशनसाठी मी परफेक्ट आहे का, या गोष्टी बघणं खूप गरजेचं आहे. जर तुम्ही या गोष्टी व्यवस्थित बघून जर अप्लाय करत असतील, तर मला वाटतं नक्कीच तुम्हाला अप्लाय केल्याच्या नंतर रिस्पॉन्स येईल, बरोबर आहे. येस, आता बरोबर. याच्या मागे अजून एक कारण मी असं सांगेल, की रिस्पॉन्स नाही येण्याचं कारण मला आता आठवलं, की याच्या मागे काय होतं, की फॉर एक्झाम्पल एखाद्या पोझिशनसाठी एक कंपनी आहे, XYZ कंपनी आहे, तिथे सपोज 5 वॅकन्सी आहेत, बरोबर येस, आहे. बरोबर. आणि त्यांनी पोस्ट काढली की 5 वॅकन्सी जावा डेव्हलपमेंटसाठी आमच्याकडे आहेत. मग त्या पोझिशन काढल्याच्या नंतर मे बी त्यांनी आता रिझ्यूम मागून घेतले. येस, बरोबर. आता रिझ्यूम मागून घेतल्याच्या नंतर पण ही प्रोसेस माइट बी 8 दिवस, 15 दिवस किंवा 1 मंथचा पण वेळ त्याच्यासाठी जाऊ शकतो हायरिंग प्रोसेससाठी. येस, कारण बरोबर. ती प्रोसेस खूप मोठी असते. तुमचे इंटरव्ह्यूज घेणं, त्याच्यामध्ये राऊंड वेगवेगळे असतील, त्याच्यानंतर ऍप्टिट्यूड टेस्ट असेल, त्याच्यानंतर तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन असेल, खूप मोठी प्रोसेस असते, येस, हायरिंग बरोबर. प्रोसेस ज्याला म्हणतो. तर ती प्रोसेस करत असताना कधी कधी काय होतं, किंवा रिझ्यूम मागून घेतले, 8 दिवसानंतर 2-3 दिवसानंतर असं समजतं की ते पोझिशन होल्डवर गेल्या, किंवा ज्या प्रोजेक्टसाठी आपण त्या पोझिशन घेणार होतो, ज्या प्रोजेक्टसाठी आपण हायरिंग होती, तो प्रोजेक्टच गेला, येस, बरोबर. बरोबर आहे, किंवा तो प्रोजेक्टच कन्फर्मेशन नाही आलं. तर मे बी तुम्ही पाठवलेला रिझ्यूमचं तुम्हाला काहीच रिवर्ट नाही येणार आहे. काय येस, बरोबर. रिस्पॉन्स देतील ते, असं तर नाही म्हणणार आहे की आमचा प्रोजेक्ट गेला. म्हणून बऱ्यापैकी तुम्हाला रिवर्ट न येण्याचे कारण काय असतात, हे पण एक कारण, सगळ्यात मोठं कारण असं मला म्हणता येईल, हे पण असतं की त्यांची रिक्वायरमेंट अजून ऍक्टिव्ह आहे का, किंवा तुम्ही अप्लाय लेट करताय, किंवा त्यांना जे पाहिजे ते लोक ऑलरेडी मिळालेले आहेत, फुलफिल झाल्यात येस, रिक्वायरमेंट. बरोबर. हेच कारण त्याच्यामध्ये असू शकतं, किंवा पोझिशन ती होल्डला जाणं, हे पण खूप मोठं रिझन त्याच्या मागचं असतं. येस, बरोबर. बरोबर. रिस्पॉन्स न येण्याचं कारण तुम्ही लिहिलेला मेल पण असू शकतो का? असू शकतो, की आता ज्यावेळेस आपण एखाद्या ठिकाणी अप्लाय करायला जातो, तर तिथे आपण फक्त रिझ्युमे मागितला तर फक्त रिझ्युमे अटॅच करून फक्त तेवढं नाही पाठवलं पाहिजे. तर येस, त्याच्यामध्ये आपण थोडी बहुत आपली समरी लिहिली पाहिजे, की मी Yes. काय एक्सपिरियन्स होल्ड करतोय, किंवा माझ्याकडे काय काय स्किल सेट आहे, मी कसं किती लवकर जॉईन करू शकतो, येस, राईट. बरोबर. सो तुमचे स्ट्रेंथ तिथे लिहिले पाहिजेत. मग या गोष्टी तुम्ही ना मेलमध्ये लिहिल्या पाहिजेत. ते पण खूप मोठं रिझन असतं, येस, की मी काय सांगतोय, की खूप सारे रिझ्युमे, सर 5 वॅकन्सी असतील तर 100 रिझ्युमे तिथे येतात. येस, तर मग बरोबर. त्याच्यामधून तुमचं इम्प्रेशन कसं पडेल, हे पण खूप मॅटर करतं. कारण इंटरव्ह्यूज तुमचे नंतर होणार आहे, टेक्निकल नॉलेज तुमचं नंतर ऑब्झर्व केलं जाणार आहे, कधी ज्यावेळेस इंटरव्ह्यू होईल त्यावेळेस. येस, बरोबर. पण तुम्ही ज्यावेळेस जे मेल लिहिता, ते पण खूप महत्वाचं आहे, की तुम्ही मेलमध्ये काय मॅटर लिहिताय, राईट. मला असं वाटतं की तुम्ही ज्यावेळेस मेल लिहिता, तर त्यावेळेस व्यवस्थित तुमचा सब्जेक्ट असला पाहिजे. त्याच्यानंतर मेलमध्ये जे तुम्ही बॉडीमध्ये लिहिणार आहे, तर त्याच्यामध्ये तुम्ही तुमचा एक्सपिरियन्स मेन्शन केला पाहिजे. जर फ्रेशर असाल तर फ्रेशर्स, त्यानंतर तुम्ही अकॅडमिक जो प्रोजेक्ट केला फ्रेशर असेल तर त्याचं थोडं बहुत डिस्क्रिप्शन, Yes, वन लाईनर, की कशामध्ये केलेला आहे, कुठल्या कुठल्या टेक्नॉलॉजी यूज केलेला आहे, मला कशावरती एक्सपिरियन्स चांगला आहे, येस, बरोबर आहे. बरोबर. त्यानंतर माझे स्ट्रेंथ काय आहेत, या गोष्टी तुम्ही त्या मेलमध्ये लिहिल्या पाहिजे, जेणेकरून रिक्रुटरने तुमचे जर मेल व्ह्यू केला, तर त्याला त्या बघूनच 5 सेकंदामध्ये सगळ्या गोष्टी समजून येतील. त्याला कधी कधी काय आहे, की रिझ्यूम डाउनलोड करायची पण गरज नाही पडत, येस, बरोबर, बरोबर. रिझ्यूम रिव्ह्यू करायची गरज नाही पडत. सो म्हणून काय आहे, की तुम्ही ज्यावेळेस मेल लिहिता, बरेचसे लोक हे चुकतात, घेतात कुठून तरी मेल आयडी, डायरेक्टली फक्त रिझ्यूम पाठवून देतात. तसा तुम्हाला रिव्हर्ट येणार नाही, कारण त्यांच्याकडे 100 रिझ्युमे पडलेले असतात, येस, त्यांना बरोबर. 10 ते 15च रिझ्यूम बघायचे, त्याच्यातून तुमचं इम्प्रेशन पडलं पाहिजे. जी पण आपण गोष्ट करतोय ती प्रोफेशनली केली पाहिजे. म्हणून मग मार्केटमध्ये फ्रेशर्स असतील, एक्सपिरियन्स लोकांनी असं दाखवतात, की सर मेल केला तरी रिस्पॉन्स येत नाही, चांगला मेल करतोय किंवा असं करतोय तरी रिस्पॉन्स येत नाही.
तर कुठेतरी कुठलं तरी रिझन त्याच्या मागे असू शकतं. पण मी Yes, बरोबर. सगळे रिझन सांगतोय तुम्हाला की मेलचा फॉर्मॅट किंवा मेल तुम्ही व्यवस्थित न लिहिणं हे पण त्याच्या मागचं रिझन 100% असू शकतं असं मला वाटतं. येस सर, जॉब ऍप्लिकेशन करताना केलेल्या चुका हे पण याचं कारण असू शकतात का? हा, बऱ्यापैकी हे पण कारण त्याचं असू शकतं की ज्यावेळेस आपण जॉबला कुठे अप्लाय करतोय आणि त्याचा जर फॉर्म आपण फिल करत असू तर बऱ्यापैकी काय करतात माहिती का स्टुडंट, की पूर्ण माहिती भरत नाही, येस पूर्ण माहिती फुलफिल करत नाही. मग त्याचे पण रिझन्स आहेत की तुमचा प्रोफाईल जी असते तर ती 100% कम्प्लीट नाही झाली की तुम्हाला मे बी तिथे जी भरलेली इन्फॉर्मेशन जर त्यांची इनसफिशियंट असेल तर त्यामुळे पण तुम्हाला रिवर्ट येणार नाही. बरोबर आहे. येस बरोबर आहे. सो खूप साऱ्या अशा छोट्या छोट्या गोष्टी आहेत की त्या गोष्टीमधून कधी काय होईल आपल्याला सांगता नाही येणार आहे. बरोबर येस आहे. बरोबर आहे. की असं स्ट्रिक्टली आपण नाही म्हणू शकणार की याच्यामुळेच हे झालंय त्याच्यामुळेच ते झालंय, पण हे सगळे रिझन्स जर आपण कंबाईन केले तर याच्यापैकीच कुठलं तरी रिझन त्याच्यासाठी असू शकतं. त्यामुळेच तुमच्या मेलला रिस्पॉन्स येत नाही, तुम्ही जिथे अप्लाय करताय तिथून रिस्पॉन्स येत नाही. तर माझा असा सल्ला असेल फ्रेशर्स किंवा एक्सपिरियन्स, ज्यावेळेस आपण एखादा ऍप्लिकेशन फॉर्म भरतो की आता Yes, बऱ्यापैकी ऍप्लिकेशन फॉर्म कुठे असतो, तुम्ही करिअर पेजला ज्यावेळेस जाता एखाद्या कंपनीच्या तर तिथं त्यांची लिस्ट म्हणजे तिथे फॉर्म असतो, तो फॉर्म तुम्हाला फिल करायला लागतो, मग रिझ्युमे अपलोड करायला लागतो, मग तुमची प्रोफाईल सबमिट होते. सो तिथे काय होतात की बऱ्यापैकी लोक जी मॅन्डेटरी गोष्टी आहेत तर त्याच फिल करतात. येस बरोबर आहे. बरोबर आहे. आता मॅन्डेटरी गोष्टी फिल केल्या, आता मला सांगा एखाद्या कंपनीने ठरवलं की हा आपल्याकडे जे अप्लाय केलेले लोक आहेत तर त्यांची प्रोफाईल आपल्याला घ्यायची किंवा त्यांच्या प्रोफाईल्स बघायच्या आणि त्यानुसार आपल्याला प्रोफाईल शॉर्टलिस्ट करायच्या. जर शॉर्टलिस्ट करताना तुमची प्रोफाईल जर दिसली आणि ज्यावेळेस प्रोफाईल व्ह्यू केली आणि त्याच्यामध्ये काहीतरी इन्फॉर्मेशन मिसिंग असेल, बट ती रिक्रुटरला पाहिजे ती इन्फॉर्मेशन. येस बरोबर बरोबर आहे. आहे. त्याच्यामुळेच तर त्यांनी फॉर्म दिलाय ना तुम्हाला. येस, त्याच्यामुळेच त्या इन्फॉर्मेशन दिलेलं असतं. येस मॅन्डेटरी असेल किंवा मॅन्डेटरी नसेल तरी आपण ती इन्फॉर्मेशन भरली पाहिजे. मग जर ती इन्फॉर्मेशन त्यांना तिथे नाही मिळाली तर माइट बी ते दुसरी प्रोफाईल सिलेक्ट करू शकतात. येस बरोबर आहे. म्हणजे तुम्ही जी मिस केलेली इन्फॉर्मेशन आहे त्याच्यामुळे मे बी तुमची प्रोफाईल शॉर्टलिस्ट पण होणार नाही किंवा तुम्हाला रिवर्ट पण येणार नाही. येस बरोबर. आणि हे पण खूप सारे रिझन्स आहेत, खूप लोक हे गोष्टी करतात. त्यामुळे माझा सल्ला असा असेल की ज्यावेळेस आपण कुठली प्रोफाईल फिल करतोय, कुठले प्रोफाईल भरतोय तर त्यावेळेस आपण सगळ्या गोष्टी त्याच्या फुलफिल केल्या पाहिजेत ज्या की त्या प्रोफाईलमध्ये मागितल्या असतील, येस जेणेकरून बरोबर. आपली प्रोफाईल जर रिक्रुटरने बघितली तर त्याला सगळी इन्फॉर्मेशन तिथेच मिळाली पाहिजे. ठीक आहे. सो हे पण एक मेन रिझन त्याचं 100% असू शकतं. केल्याने मेलला किंवा प्रोफाईलला लवकर रिस्पॉन्स मिळू शकतो असं काही आहे? म्हणजे काय की या ज्या चुका सांगितल्या मी, ठीक Yes, आहे. बरोबर. सो मला असं वाटतं की त्याच्यावरती सोल्युशन काय, आता आपण काय चेक केलं की आपण सगळ्या मिस्टेक चेक केल्या, पण Yes. आपण काय केलं पाहिजे, ठीक आहे, Yes. जेणेकरून तुम्हाला मेलला लवकर रिव्हर्ट येईल. पहिला माझा असा सल्ला असेल, तुमची जी प्रोफाईल आहे किंवा तुमचा जो रिझ्युमे आहे तो व्यवस्थित बनवा. ठीक येस आहे, बरोबर. ते फर्स्ट इम्प्रेशन तुमचं असतं. त्याच्यानंतर तुमचे जे नोकरी प्रोफाईल आणि लिंक्डइन प्रोफाईल असतील तर ते 100% कम्प्लीट करून घ्या. त्याच्यामधली Yes. पूर्ण इन्फॉर्मेशन भरा येस आणि त्याच्यावरती ऍक्टिव्ह राहा. येस ठीक बरोबर. आहे. कारण कधी कधी असं होतं की आपली प्रोफाईल पाठवल्यानंतर तुमची मे बी नोकरी प्रोफाईल आणि लिंक्डइन प्रोफाईल रिव्ह्यू केली जाऊ शकते, ज्याच्यामुळे तुम्हाला रिस्पॉन्स येणार नाही. येस बरोबर. राईट, या पण गोष्टी केल्या पाहिजेत. त्याच्यानंतर असे बरेचसे लोक आहेत की जे प्रोफाईल बनवतात लिंक्डइनला किंवा नोकरीला 8-8, 9-9 दिवस चेक करत नाहीत. म्हणजे तुमच्या मते किती, म्हणजे त्यांनी रोजची रोज डेली ऍक्टिव्ह असायलाच पाहिजे का, म्हणजे काय? येस, डेली ऍक्टिव्ह असायला पाहिजे. आता काय माहितीये का की नोकरी बघतं की तुम्ही काय तुमचं ट्रॅकिंग आहे, किती दिवसाला तुम्ही प्रोफाईल ओपन करता, किती ऍक्टिव्ह आहात तुम्ही. येस बरोबर. बरोबर आहे, नोकरी शोधण्यासाठी. सो त्यामुळे ना डेली बेसिसवरती तुम्ही अपडेट असलं पाहिजे नोकरीवरती आणि लिंक्डइनवरती. ठीक आहे. येस याचा खूप मोठा इम्पॅक्ट तुमच्या प्रोफाईलवरती होत असतो. तर या गोष्टी जर तुम्ही 100% फुलफिल केल्या तर तुम्हाला नक्कीच लवकर रिव्हर्ट येईल किंवा तुमच्या प्रोफाईलमध्ये ते अजून तुमचं ऍडव्हान्टेज असेल, point. स्ट्रॉंग प्रोफाईल तुमची बनेल. त्याच्यानंतर मला असं वाटतं की जेव्हा तुम्ही जिथे कुठे अप्लाय करणार आहात, ठीक आहे, तर तिथून तुम्ही काय आहे की तुम्ही त्याच्याकडून काय आहे की फीडबॅक घेतला पाहिजे. येस जर फॉर बरोबर. एक्झाम्पल आपण एखाद्या जागी जर रिझ्यूम पाठवला किंवा आपण एखाद्या जागी अप्लाय केलंय तर तिथून आपण काय आहे की आपण त्यांचा फीडबॅक घेतला पाहिजे की मला का रिव्हर्ट नाही आलं. 4 दिवसांनी परत एखादा रिमाइंडर मेल टाका. येस बरोबर. बरोबर आहे. 1-2 रिमाइंडर टाका, जास्त रिमाइंडर्स नको, 1-2 रिमाइंडर्स टाका. त्यांचा काहीतरी रिस्पॉन्स येईल की बाबा तुमची प्रोफाईल तुमची शॉर्टलिस्ट नाही होते किंवा आमच्या वॅकन्सी होल्डवर गेल्या आहेत किंवा काय XYZ रिझन्स असतील. येस तर बरोबर. तुम्ही 2 तरी रिमाइंडर मेल पाठवले पाहिजेत. त्याच्यामुळे पण तुम्हाला रिव्हर्ट येत नाही. तुम्ही काही त्यांचा फीडबॅकच घेत नाही. येस बरोबर बरोबर. आहे. एखाद्या जागी जर आपण मेल केला तर त्याचा आपण फीडबॅक घेतला पाहिजे. येस बरोबर आहे बरोबर. की कुठे जर आपण मेल केला असेल, कुठे प्रोफाईल पाठवली असेल तर मला असं वाटतं की 2 रिमाइंडर मेल तुमचे गेले पाहिजेत येस की तिथून तुम्हाला काय त्यांचा फीडबॅक आहे तर ते फीडबॅक तुम्हाला तिथून समजून येईल. येस बरोबर आहे. बरोबर.
सो हे पण रिझन असतं बरं का, त्याच्यामध्ये हे पण रिझन आहे की तुम्हाला रिवर्ट न येण्याचं रिझन हे पण आहे की तुम्ही तिथून काय फॉलोबॅक घेतलाय, राईट, काय फॉलोअप तुम्ही घेताय त्यांच्यासोबत, तर हे पण रिझन त्याच्या मागचे असतात. म्हणजे अजून एक मला असं वाटतं की तुम्ही या गोष्टी केल्याने लवकर तुम्हाला रिस्पॉन्स येईल, की जिथे कुठे अप्लाय करताय तर व्यवस्थित जॉब डिस्क्रिप्शन बघून तुम्ही अप्लाय केलं पाहिजे. येस, आपण तिथे एक्सपिरियन्सला फुलफिल बसतो का, किंवा फ्रेशर्सला आपण तिथे बसतो का, त्यानंतर त्यांचा पासिंग क्रायटेरिया असेल, त्यानंतर अजून कुठले क्रायटेरिया असतील, त्याच्यामध्ये आपण पूर्ण बसतोय का, या गोष्टी बघूनच तुम्ही तिथे अप्लाय केलं पाहिजे. येस, बरोबर बरोबर आहे. सो या जर गोष्टी तुम्ही जर बघून केल्या तर मला वाटतं की तुम्हाला लवकरात लवकर जॉब लागेल आणि तुमच्या मेलला लवकरात लवकर आणि जास्तीत जास्त रिस्पॉन्स यायला सुरुवात होईल, त्याला म्हणतो आपण. येस, बरोबर. आणि त्यामध्ये मेल पण खूप महत्वाचा आहे, जसं आपण डिस्कस केलं. तर मेल पण तुम्ही खूप चांगला लिहिला पाहिजे. मी मेल बद्दल तर तुम्हाला सांगितलंच आहे Yes. ऑलरेडी की कसा मेल लिहिला पाहिजे. सो या सगळ्या गोष्टी जर तुम्ही केल्या तर लवकरात लवकर तुम्हाला रिस्पॉन्स येईल आणि लवकरात लवकर तुम्हाला जॉब लागेल. येस, बरोबर. थँक्यू सर, एवढी महत्वाची इन्फॉर्मेशन तुम्ही शेअर केल्याबद्दल. याचा फ्रेशरला आणि एक्सपिरियन्सवाल्या लोकांना त्याचा चांगलाच फायदा होईल आणि याच्यामधून लोक चांगल्याच गोष्टी घेतील आणि आपल्या मिस्टेक, चुका चेक करतील. येस, बरोबर, नक्कीच. जर व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. थँक्यू.